सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नशा आणि गांजा ओढणाऱ्या तरुणांचा अड्डा बनला आहे। रात्रीच्या वेळी या स्टेडियममध्ये अनेक गैरप्रकार चालू असून विजेची कोणतीही सोय नाही, तसेच महिला खेळाडूंसाठी टॉयलेट सुद्धा नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भारत खांडेकर आणि शिवराज खांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। क्रीडांगणाच्या या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन हे स्टेडियम ऊर्जित अवस्थेत आणावे अशी मागणी खांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शहराच्या मध्यवर्ती आहे। या स्टेडियममधून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू महिला घडल्या आहेत। मात्र सध्या या स्टेडियमच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे। या इमारतीच्या मध्ये दरवाजे नसल्यामुळे अनेक गैरप्रकार रात्रीच्या वेळेस होत असतात। तसेच विजेची कोणतीही सोय नसल्याने रात्री प्रॅक्टिस करून परत जाणाऱ्या महिला खेळाडूंना जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे। त्यातच रात्रभर या स्टेडियमचा ताबा गांजा आणि दारू पिणाऱ्या तरुणांकडे असल्याने रात्रभर या ठिकाणी नशा आणि गांजाड्या तरुणांचा अक्षरशः धिंगाणा सुरू असतो, अशी तक्रारही खांडेकर यांनी केली आहे।